भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। गुप्त नवरात्र सुरू होत आहे। या गुप्त नवरात्रामध्ये कोणती सेवा करायची, या गुप्त नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवतेच्या टाकावर कोणती सेवा करायची, ह्या 10 दिवस कोणती सेवा करायची, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। तुम्ही म्हणणार आपला चैत्र नवरात्र असते, चैत्र नवरात्र असेल, माघ नवरात्र असेल, आषाढ नवरात्र असेल, अश्विन नवरात्र असेल, या 4 नवरात्र असतात। त्याच्यामध्ये गुप्त नवरात्र, गुप्त म्हणजे काय, गुप्त आपण काय काय वेळेस काय करतो, सेवा करतो आणि सगळ्यांना सांगत बसतो, पण त्या सेवेचं काही फळ भेटत नाही, आपल्याला काहीच भेटत नाही। गुप्त नवरात्र 2 वेळेस असते, आषाढ मध्ये, माघ मध्ये। मग आषाढ मध्ये गुप्त नवरात्र जी आहे ती 15 जुलै ते 23 जुलै पर्यंत आहे, 10 दिवस आहे। मग ह्या काळामध्ये कोणती सेवा करायची, कारण की गुप्तपणे केलेली सेवा कधीही, आपलं जी सेवा असेल, आपण काय करतो हे कोणाला सांगायचं नाही। कोणी विचारलं सेवा करता, नाही नाही काहीच सेवा नाही करत नाही, डायरेक्ट म्हणायचं सेवा बिवा काही नाही, किती गुरुचैत्र पारायण झाले काहीच नाही। कारण की समोरच्याची नजर आहे ती 100% तुमची सेवा कॅप्चर करत असते, नाही तर खूप जणांना दिखाऊपणा असतो। गुरुचैत्र पारायण केलं, टाका, हे केलं, ते सांगा, ते केलं म्हणून सांगायचं नाही, काही सेवा गुप्त असतात। मग तुम्ही म्हणणार आता तुम्ही का बरं करता, तुम्ही का बरं सांगता, मी का बरं सांगतो, कारण की बघून एखादी सेवा बघून जर मी म्हणतो, एक जण जरी मी म्हणतो 1000 पैकी 1000 जणांपैकी एक जण जरी त्या सेवेला लागला, तेवढं ते पुण्य दत्त महाराजांना आणि त्याचे दत्त महाराजांचे आशीर्वाद त्या व्यक्तीला लाभतील। आपण कोण नाही, मी तर शून्य आहे, म्हणून मी दाखवतो का बरं, कारण की लोकांनी करावं। हे गुप्त नवरात्रीमध्ये सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असावा। काय होतं, देवीचा टाकच नसतो घरामध्ये, आपण काय करतो, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, धनलक्ष्मी कुंचन घ्या, ह्या सगळ्या गोष्टीच्या नादी लागलो आपण। पण आपल्या देवघरामध्ये मुख्य देवीचा टाक, खंडोबाचा टाक असावा। उद्यापासून काय करायचं, उद्यापासून ज्या माता भगिनी आहेत त्यांनी उद्यापासून पहिले हातामध्ये बांगड्या, कपाळी कुंकू असेल, हळद असेल, हातामध्ये बांगड्या असेल, हे 9-10 दिवस तरी आपण आपल्या कुलदेवतेच्या टाकाला अभिषेक करायचा। आपल्या देवीच्या टाकावर प्रत्येकाने अभिषेक करावा उद्यापासून, 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत। फक्त गुप्त नवरात्रीमध्ये तेव्हाच अभिषेक करायचा का, नाही, रोज पण करू शकता। आपल्या देवीचं टाक असेल, अभिषेक म्हणजे काय, श्री सुक्त, पुरुष सुक्त घ्या, नाही आलं आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय हे म्हणू शकता, किंवा जगदंब 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 म्हणून देवीच्या टाकावर दुधाने अभिषेक, दूध असेल, दही असेल, पाणी असेल त्याने अभिषेक करायला पाहिजे। स्वच्छ धुवून घ्यायचं, देवीचं टाक चांगल्या ठिकाणी ठेवायचं। मग तुम्ही म्हणणार हे चैत्र नवरात्र किंवा आपले जे नवरात्र असतात, अश्विन नवरात्र, तसं आपण देवी घटावर बसवतो, तर या गुप्त नवरात्रामध्ये देवी बसवायची का, नाही, ह्या देवीने बसवायची। या काळामध्ये सेवा वाढवा। या काळामध्ये काय करायचं, देवीला आपण सकाळी अभिषेक केला, अभिषेक केल्यानंतर चांगलं देवीला ठेवायचं, वस्त्र अलंकार व्हायचे, गंधाक्षता फुल व्हायचं, नंतर काही वेळानंतर आपण कुंकुमार्चन करायचं। कुंकू असं टाकायचं, असं नाही, असं कुंकू टाकायचं देवीच्या अंगावर। देवीला 108 नामावली घ्यायची, देवीचे 108 कोणते पण नावं असेल, श्री सुक्त असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, असं म्हणून देवीला कुंकुमार्चन करावं। कमीत कमी 9 दिवस 10 दिवस तरी करावं। कुंकुमार्चन झाल्यानंतर 108 नावं जरी म्हटलं तरी चालतं। दुर्गा सप्तशती पाठ, गुप्त नवरात्रीमध्ये आपण जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठ करायला पाहिजे। मग खूप जण म्हणणार एका दिवशी 2-2 पाठ केले चालते का, इच्छा असेल तर करा, नाही तर 1 पाठ जरी केला तर चालतो। पूजा मांडायची का, पूजा मांडली तरी चांगली गोष्ट आहे, नाही मांडली तरी चालेल, फक्त पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायचं नाही, पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायचं नाही। पाठ ठेवा, पुस्तक ठेवायचं, पीस ठेवायचं, त्याच्यावर ठेवायचं आणि आपण वाचू शकता।
संकल्प करून पण 14 पाठ आपण करू शकता. 10 दिवसामध्ये 14 पाठ आपण करू शकता. एका दिवशी 2-2 पाठ असं करून 7 दिवसामध्ये पण होतं. पण पूर्ण दिवस करायचं आहे तर आपण 14 पाठ आहे त्याप्रमाणे करू शकता. आणि जास्त जरी पाठ झाले, 21 पाठ झाले, जास्त जरी पाठ झाले तरी पण काही हरकत नाही, काही हरकत नाही. म्हणून काउंटवर किंवा मोजण्याकडे लक्ष न देता जेवढे पाठ होतील तेवढे करावे. परत नवार्ण मंत्राचा जप, ह्या 10 दिवसामध्ये जो व्यक्ती जास्तीत जास्त नवार्ण मंत्राचा जप करेल त्याचा आशीर्वाद लाभत असतो. दुर्गा सप्तशती पाठ, नवार्ण मंत्र जप आणि सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही त्याचं अनुष्ठान करायला पाहिजे. सिद्धकुंजिका स्तोत्राचं कसं? सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही 10 वेळा वाचा, 11 वेळा वाचा, 21 वेळा वाचा. मग या 9 दिवसामध्ये उपवास करायचा का? हा सगळा या गुप्त नवरात्रामध्ये उपवास करायचा का? आपल्याला उपवास करण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती, सिद्धकुंजिका स्तोत्र, नवार्णव मंत्र आणि कुंकुमार्चन ह्या सेवा जास्त कराव्या. कुमारिका पूजन आपण या गुप्त नवरात्रीमध्ये करू शकतो. ज्यांचं चैत्र महिन्यामध्ये राहिला असेल, अश्विन महिन्यामध्ये राहिला असेल, कुमारिका पूजन तुम्ही 15 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत कुमारिका पूजन करू शकता. ज्यांचं मागच्या नवरात्रीमध्ये हवन राहिला असेल त्यांनी अष्टमीला हवन करू शकता, काही हरकत नाही. म्हणून उपवास करण्याची आवश्यकता नाहीये. ही काही कोणाकोणाला साधना करायची असेल, गुप्त साधना, काही काहींना सिद्धकुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल, कोणाला कालभैरवाचं अनुष्ठान करायचं असेल. आणि ह्या गुप्त नवरात्रीमध्ये आपण महादेवांची सेवा करायला पाहिजे. महादेवांची. मग तुम्ही म्हणणार देवीची सेवा आहे तर महादेवांची कशाला? तर या गुप्त नवरात्री काळामध्ये महादेवांना जायचं, महादेवांच्या मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं. फूल असेल, बेलपत्र असेल, देवीचं नाव घेऊन आपण बेलपत्र असेल ते महादेवांना व्हायचं, महादेवांचं नामस्मरण करायचं, महादेवाला 108 नामावली घ्यायची. आणि ह्या 10 दिवसामध्ये महादेवांची जेवढी सेवा करणार, म्हणजे शिव आणि शक्ती दोन्ही पण, म्हणजे आपण घरी कुंकुमार्चन करणार, परत दुर्गा सप्तशती असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, दुर्गा सप्तशती आपण वाचणार आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांची सेवा करायची. म्हणजे या 10 दिवसामध्ये शिव आणि शक्ती दोघांची पण सेवा होईल. लक्षात ठेवा, दोघांची पण सेवा होईल. ज्यांना नाही दुर्गा सप्तशती करणं झालं त्यांनी फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही वाचा, काही हरकत नाही. सिद्धकुंजिका स्तोत्र असं आहे की सिद्धकुंजिका स्तोत्र जर आपण पठण केलं तर दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचं फळ आपल्याला भेटतं डायरेक्ट. दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचं फळ आहे आपल्याला डायरेक्ट सिद्धकुंजिका स्तोत्र आपण वाचल्यावर. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत या 10 दिवसामध्ये कोणाच्या घरचं खाऊ नका. खूप जण तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ वाचवण्याकरता बोलवतील घरी. काही जणांना वाचता खूप चांगलं येतं, त्याला घरी बोलवता. कोणाच्याही घरी जाऊन दुर्गा सप्तशतीचे पाठ करू नका. कोणाच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे नाही. आपण आपली ही गुप्त साधना आहे, गुप्त सेवा आहे, ती आपण आपल्या घरी करावी. कोणाच्या घरचं खाऊ नका, कोणाच्या घरी जाऊ नका आणि आपण आपली केलेली सेवा कोणाला सांगायची नाही. सेवा केल्यानंतर ती लिहून ठेवावी. आणि देवीची ऊर्जा काही काहींना या काळामध्ये काही काहींना संचार होत असतो, काही काहींना सेवा होत असते. या काळामध्ये जास्तीत जास्त आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. या काळामध्ये नॉनव्हेज असेल, दारू असेल या गोष्टी करायच्या नाही. या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्हाला जर जमलं तर सकाळ संध्याकाळ देवीची आरती पण आपण करू शकतो, काही हरकत नाही. देवीची आरती असेल ते करू शकतो. उपवास नाही केला काही हरकत नाहीये. दुर्गा सप्तशती पाठ शक्यतो करून सकाळी वाचन करून घ्यायचा, म्हणजे दिवसभर तुम्हाला देवीचं नामस्मरण करायला आपण मोकळे असतो. म्हणजे अशा पद्धतीने साधी आणि सोपी गुप्त नवरात्रीची आपण जी सेवा आहे ती सेवा सगळ्यांनी करावी. मनामध्ये कोणतेही किंतु परंतु आपण आणू नका. आणि ही सेवा खूप महत्त्वाची. गुप्त नवरात्रीमध्ये काही जण खूप सेवा करतात, म्हणून ही सेवा महत्त्वाची. आणि देवी आईची सेवा करायला कोणताही काळ वेळेचं बंधन नाहीये. म्हणून नवार्णव मंत्र, जेवढा जास्त नवार्णव मंत्राचा जप करता येईल तेवढा आपण जप करायला पाहिजे. काही नाही जमलं तुम्हाला तर नवार्णव मंत्राचा जप करा. फक्त आपल्या कुलदेवतेसमोर बसा,
शांततेत बसा आणि शांततेत बसून कुलदेवतेचे जे आशीर्वाद आहे ते आपण सगळ्यांनी घ्यावे. झालेली सेवा मी देवी आई चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.